आज दिनांक 28/1/2026 रोजी आज आमचा दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। आणि काल आम्ही सकाळी 27/1/2026 ला सकाळी 9 वाजता आंदोलनाला बसलेलो होतो। आणि 9 वाजता आंदोलनाला बसल्यानंतर आम्ही सतत आंदोलनाचा इशारा देत संपूर्ण प्रशासन डब्ल्यूसी प्रशासन हे आम्हाला डावलाडावलीचे काम करत होते। आणि आम्हाला सांगायचे पोलीस प्रशासन की अधिकारी सबेऱ्या सर हे आतमध्ये कॅबिनला बसले आणि चर्चा होत आहे, पण सबेऱ्या सर हे कॅबिनला नव्हते। आणि नंतर जनतेच्या समोर दिसून आले की सबेऱ्या सर हे घरी बसलेले होते। आणि त्याच्यानंतर आम्ही सतत आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देत होतो की आम्हाला स्वतःच्या आमच्या समाजाची हक्काची जागा आम्हाला प्राप्त व्हावी आहे। की चंद्रपूर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आदिवासीच्या जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे की 2 वर्ष 11 महिने 11 दिवस ते बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे, त्या संविधानाचे उल्लंघन करणारे हे आमचे पोलीस प्रशासन आणि डब्ल्यूसी प्रशासन आहे। आणि याच्यानंतर काल आम्ही पेनड्राईव्ह टाकलेला होता, रात्रीला आम्ही 5 वाजेपर्यंत इशारा दिला होता, पण 5 वाजेपर्यंत आम्हाला कुठल्याही डब्ल्यूसी प्रशासनाकडून आम्हाला उत्तर आलेलं नाही होतं। पण 5 नंतर आम्ही सतत आंदोलनाचा इशारा चालू ठेवलेला होता। आणि रात्री आम्हाला जेव्हा राहण्याची व्यवस्था आम्ही पेनड्राईव्ह टाकण्यासाठी जेव्हा परवानगी मागली तर आमची परवानगी नाकारली पोलीस प्रशासनाने। आणि आम्हाला सांगायचे की हे तहसीलदार कडून परवानगी येते, पण तहसीलदार सुद्धा हे आम्हाला नाकारलेले आहे। पण जनता हे आम्हाला मजबुरीने डब्ल्यूसी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला मजबुरी करून आज आम्हाला खाली झोपवलेलं आहे। आणि आज आम्ही या रोडवर गिट्टी या रोडवर आम्ही असं झोपून आमच्या रात्र काढलेली आहे आम्ही रात्री। आणि 24 तास होऊन सुद्धा आमची कुठली दखल घेतलेली नाही। तर मी संपूर्ण आदिवासीच्या समाजाच्या माध्यमातून आणि संपूर्ण जनतेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, जोपर्यंत आमच्या आदिवासी समाजाच्या हक्काची जागा आम्हाला प्राप्त होत नाही शिनाळ्यामध्ये, तोपर्यंत आम्ही हटणार नाही। आमचा जीव का नाही गेला तरी चालेल, पण जनता अद्याप डब्ल्यूसी प्रशासनाला खपवून घेणार नाही। येणारा या पुढच्याही सुद्धा 24 तास झालेले आहे आणि 24 तासाच्या नंतर सुद्धा असंच जर कारभार चालत असेल, याच्यानंतर पुढे योग्य आणि ठळक आंदोलनाचा इशारा सुद्धा देत आहे। जय सेवा, जय भीम, जय आदिवासी, जय गोलवाला। आमची मुख्य मागणी ही आहे की पुनर्वसन हे सिनाळा मसाळा हे पुनर्वसन गाव झालेलं आहे आणि हे पुनर्वसन गाव होणे 8 ते 9 वर्ष झालेले आहे। आणि 8 ते 9 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो की आमच्या हक्काची जागा आम्हाला जुन्या गावानुसार नवीन पुनर्वसन गावामध्ये जागा प्राप्त व्हावी। आणि आम्ही 19/7/2025 रोजी मागच्या आंदोलनाला सबेऱ्या सर हे गौरी साहेब होते आणि यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलं होतं की आम्ही तुम्हाला जागा प्राप्त करून देऊ। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला सरपंच आणि ग्रामसभेचा ठराव आणि पुनर्वसन समितीचे बॉडी आहे त्यांचा ठराव आम्हाला द्या। आम्ही ते दिल्यानंतर त्यांनी मला फोनद्वारे कळवले आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही आता निश्चित जागा देऊ। आणि त्याच्यानंतर जे आपले नवीन जैन साहेब आलेले आहे सबेऱ्या सर यांनी म्हणते की आम्हाला हे कागद नको बा, तर का बरं नको बा, आणि तुम्ही लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे। या लेखी स्वरूपाचे उत्तर आम्हाला अद्याप कोणत्याही कारणास्तव नाकारत आहे, याची उत्तर आम्हाला देण्यात यावे। आणि जोपर्यंत कलेक्टर साहेब आणि सबेऱ्या साहेब, जीएम साहेब, सीएमडी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब जोपर्यंत इथे येणार नाही, आम्ही बाहेर येऊन मीटिंग करणार नाही। जनतेच्या म्हणण्यानुसार आम्हाला इथे येऊन मीटिंग करून द्यावे आणि आम्हाला इथेच न्याय द्यावे, नंतरच आम्ही इथून हलणार, अन्यथा आम्ही हलणार नाही। आमचा जीव गेला, आमची प्रकृती खराब झाली, याचे पूर्ण जिम्मेदार डब्ल्यूसी प्रशासन आणि पोलीस अधीक्षक साहेब आणि संपूर्ण पोलीस प्रशासन राहणार।